नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। फातिमा हाई स्कूल एंड ज्युनियर कॉलेजचा प्रिन्सिपल आहे। आज आम्ही नॅशनल स्पोर्ट्स डे राष्ट्रीय खेल दिन साजरा केलेला आहे। त्यामध्ये नॅशनल स्पोर्ट डे म्हणून साजरा केला गेला। गणेश चतुर्थी असल्या कारणाने त्यांनी 29 तारीखचा आज 26 तारीखला प्रोग्राम घेतला होता। मुलांचा एवढा उत्स्फूर्त पाठिंबा होता की असं वाटत होतं की मॅरेथॉन चाललेली आहे। राष्ट्रीय खेल दिवस हा साजरा केला। यंदा गणपतीची सुट्टी आल्यामुळे हा 19 तारखेला करणारा कार्यक्रम आज आम्ही 25 तारखेला केलेला आहे। अंबरनाथ में फातिमा हाई स्कूल व जूनियर कॉलेज में राष्ट्रीय खेल दिवस का भव्य उत्सव। अंबरनाथ शहर की सबसे पुरानी और प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था फातिमा हाई स्कूल व जूनियर कॉलेज में राष्ट्रीय खेल दिवस 2025 बड़े उत्साह और गौरवपूर्ण माहौल में मनाया गया। शिक्षा और खेल दोनों क्षेत्रों में अपनी अनुकरणीय परंपरा स्थापित करने वाले इस विद्यालय ने अब तक समाज को कई डॉक्टर, वकील, इंजीनियर, फुटबॉल, क्रिकेटर और हॉकी जैसे खेलों के उत्कृष्ट खिलाड़ी प्रदान किए हैं। विद्यालय का नाम आज भी अंबरनाथ में सर्वश्रेष्ठ परिणामों के लिए जाना जाता है। इस विशेष अवसर पर कई गणमान्य अतिथि उपस्थित रहे। कार्यक्रम की शोभा बढ़ाने के लिए मुख्य अतिथि श्री प्रशांत पांडुरंग सारंग पधारे। साथ ही श्री अनूप शाह, श्री योगेंद्र दुबी और इंस्पेक्टर चौहान ने अपनी उपस्थिति से समारोह को गरिमामय बनाया। समारोह की शुरुआत विद्यालय परिसर के माननीय प्राचार्य फादर जॉनसन एस फर्नांडिस के स्वागत से हुई, जिन्हें टीचर विनीता ने ताजगी भरे पुष्पगुच्छ के साथ अभिनंदन किया। इसके बाद विद्यालय के मैनेजर फादर एंजेलिनो वास का स्वागत रिचर्ड सर ने किया। फादर मैफलिन लोबो का सम्मान नेल्सन सर ने किया। वहीं फादर बिस्मार्क, जो विद्यालय के असिस्टेंट पेरिस प्रीस्ट भी है, उनका अभिनंदन फेगीटा ने पुष्पगुच्छ देकर किया। कार्यक्रम में सिस्टर पॉलिन की उपस्थिति भी विशेष उल्लेखनीय रही। इस अवसर पर समाज सेवी श्री प्रतीक गोसावी का विद्यालय की ओर से विशेष स्वागत किया गया। टीचर विशाखा ने उन्हें पुष्पगुच्छ और मोमेंटो प्रदान कर सम्मानित किया। कार्यक्रम के दौरान विद्यालय के सभी बच्चों ने उत्साहपूर्वक भाग लिया और पूरे आयोजन में सक्रिय सहयोग दिया। बच्चों की प्रस्तुतियां, खेल प्रदर्शन और अनुशासन ने पूरे समारोह में नई ऊर्जा और उल्लास का वातावरण बना दिया। राष्ट्रीय खेल दिवस के इस अवसर पर विद्यालय प्रबंधन ने स्पष्ट संदेश दिया कि खेल केवल मनोरंजन का साधन नहीं, बल्कि विद्यार्थियों के व्यक्तित्व विकास और राष्ट्र निर्माण की एक सशक्त नींव है। प्राचार्य फादर जॉनसन ने विद्यार्थियों को प्रेरित करते हुए कहा कि शिक्षा और खेल का संतुलन ही जीवन को सफल और सार्थक बनाता है। अंत में फातिमा विद्यालय प्रबंधन ने सभी मान्यवरों, शिक्षकों, विद्यार्थियों और उपस्थित नागरिकों का आभार व्यक्त किया। इस भव्य आयोजन ने एक बार फिर यह सिद्ध कर दिया कि फातिमा हाई स्कूल व जूनियर कॉलेज न केवल शिक्षा में बल्कि खेल और सामाजिक योगदान में भी अग्रणी संस्था है। फादर जॉनसन आहे, फातिमा हाई स्कूल एंड ज्युनियर कॉलेजचा प्रिन्सिपल आहे। आज आम्ही नॅशनल स्पोर्ट्स डे राष्ट्रीय खेल दिन साजरा केलेला आहे। त्यामध्ये आमचा सर प्रशांत सारंग इथे फर्स्ट त्याचा आला आहे आणि आम्हाला एक प्रोत्साहन दिले आहे। हे नॅशनल स्पोर्ट्स डे राष्ट्रीय खेल दिन हम लोग जोता हे साजरा करत आहे मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी, मोटिवेशन देण्यासाठी। आम्हाला माहित आहे की मुलांमध्ये रस आहेच, तो पण आम्ही एक प्रोत्साहन देत आहे नॅशनल स्पोर्ट्स डे राष्ट्रीय खेल दिन साजरा करून। तसेच सर्वांना इम्पॉर्टन्स तसंच हे साजरा करण्यासाठी आमचे सर, रिचर्ड सर, माधव सर, गीता टीचर, सर टीचर्स, सब स्टुडंट्स मध्ये ऑर्गनाइज करण्यासाठी आम्हाला मदत केली आहे, ते बद्दल आम्ही आभार व्यक्त करतो। सर्वांचा आभार। प्रशांत सारंग
राष्ट्रीय इंटरनॅशनल इन्व्हाइट केलं होतं. त्यासाठी मी आज नॅशनल स्पोर्ट डे म्हणून साजरा केला गेला. गणेश चतुर्थी असल्या कारणाने त्यांनी 29 तारीखचा आज 26 तारीखला प्रोग्राम घेतला होता. मुलांचा एवढा उत्स्फूर्त पाठिंबा होता की असं वाटत होतं की मॅरेथॉन चाललेली आहे. एवढं शिक्षक, प्राचार्य, शिक्षक पाठिंबा एवढं चांगलं शिस्तबद्ध आणि व्यवस्थित रोड मार्च करून त्यांनी सांगितलं. त्यानंतर मुलांना एवढं प्रोत्साहन देतात की प्रत्येक मुलाला मोटिवेशनल साठी त्यांनी मेडल दिलं. माझ्या मध्ये फर्स्ट टाइम एवढ्या मुलांना शाळा एवढं प्रोत्साहन देत आहे. त्यांनी मुलांनी त्याचा योग्य वापर केला पाहिजे असं मला मनापासून वाटलं. शाळेला जर मुलांना काही मार्गदर्शन असेल पाहिजे असेल स्पोर्ट्स संदर्भात मी वेळ काढून द्यायला तयार आहे. आणि असंच प्रतिसाद पाठिंबा शाळेने मुलांसाठी करत राहू असे वेगवेगळे उपक्रम. आता मी एक डान्स बघितला प्रोग्रामला. डान्स मध्ये फक्त केलं होतं. एवढ्या मुवमेंट चांगल्या होत्या. म्हणजे स्पोर्ट्स असंच नव्हे, सगळे प्रोग्राम या शाळेमध्ये चांगले करतात. असं मला आता इथून जाताना सगळ्यांना आवर्जून सांगेल की शाळा असावी ते फातिमा स्कूल सारखी नसावी. मुलांना प्रोत्साहन मिळत राहावं. ही शाळेला सरांना मी विनंती करतो की असे प्रोत्साहन देत राहा, मुलांना मोटिवेशनल देत राहा आणि आपली मुलं जगाच्या पाठीवर आपलं नाव करतील यात शंका नाही. आणि तुम्हाला मी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द बोललो. परिचय आपले. नमस्कार, मी रिचर्ड पीटर डिसिल्वा. मी फातिमा ज्युनियर कॉलेज इथे लेक्चरर आहे. आज दरवर्षाप्रमाणे आम्ही राष्ट्रीय खेल दिवस हा साजरा केला. यंदा गणपतीची सुट्टी आल्यामुळे हा 29 तारखेला करणारा कार्यक्रम आज आम्ही 25 तारखेला केलेला आहे. या कार्यक्रमाला आमचे प्रिन्सिपल फादर जॉन्सन यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि देवाच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम चांगला झाला. यामध्ये सुमारे 11 शाळा, अंबरनाथच्या 11 शाळा यांनी सहभाग झाले होते. यामध्ये यंदा पहिल्यांदा ईस्टची शाळा ती पण आमच्या सोबत आली आणि त्यांची मुलं पण पळाली आणि हा कार्यक्रम चांगला झाला. यासाठी आमच्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. आमच्या शाळेने खूप आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि लोकांनी आम्हाला सहयोग केला. पोलीस डिपार्टमेंट झाले, दुनिया झाली, या लोकांनी आम्हाला सांभाळून घेतलं, आम्हाला सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या रीतीने पार पडला. आणि आमचे चीफ गेस्ट प्रशांत सारंग साहेब हे म्हणजे माझ्यासोबत धावत होते आणि चांगले रनर आहेत. डोंबिवलीवरनं वेळ काढून इकडे आले आणि पोरांना त्यांनी प्रोत्साहन दिलं, चांगले शब्द त्यांनी सांगितलं. त्यामुळे मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.